माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंना आता घर वापसीचे वेध लागलेत। अजितदारांसोबत असलो तरी मनाने मात्र शरद पवारांसोबत। शरद पवार हेच आश्वासक नेतृत्व। जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे आता अजितदारांसोबत गेलो असं देखील शिंगणेंनी म्हटलंय। राजेंद्र शिंगणे आता येत्या काळात शरद पवारांसोबत जाणार का हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो। काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही। मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील 2-2.5 वर्षापासून मी काही पवार साहेबांचे संबंध तोडले अशातला भाग नाही। आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील 2 वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते, एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।